अशा पद्धतीचा डोरेमॉन केक तुम्ही अगदी 15 मिनिटामध्ये रेडी करून देऊ शकता। एका नोझलच्या आणि काडीच्या साहाय्याने तुम्ही ही डिझाईन काढून परफेक्ट डोरेमॉन केक बनवू शकता, तोही कमी वेळेमध्ये। आपल्याकडे केक बनवतो म्हणजे नोझल असणारच आणि त्यामधले कोणतेही 2 मोठ्या आकाराचे नोझल घ्यायचे। अंदाजे बोटाच्या आकाराने त्याचा अंतर समान करायचं आणि मध्यभागी 2 नोझल ठेवायचे। त्याच्या खालोखाल एक छोटासा नोझल ठेवायचा आणि 3ही नोझल बाहेर काढून घ्यायचे। हा झाला डोरेमॉनच्या चेहऱ्याचा थोडासा शेप आणि बाजूनी अशा पद्धतीने राऊंडमध्ये दोन्ही बाजूंना हाफ सर्कल काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मध्ये एक पट्टा काढून घ्यायचा आणि अगदी परफेक्ट डोरेमॉनचा चेहरा आपला तयार आहे। डोरेमॉनच्या गळ्यातला पट्टा असतो तिथे त्यामधलंच एक छोटं नोझल घेऊन आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर चेहऱ्याचा जो भाग राहिलेला आहे नाक आणि तोंड वगैरे तर ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्याला डिझाईन काढायला अगदी सोपं जाईल। त्यानंतर चॉकलेट सिरप घ्यायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते। त्यानंतर न्यूट्रल जेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या बदल्यात आणि अशा पद्धतीने आपल्याला जिथे आपण काडीने मार्किंग केली त्याच रेषांवर आपल्याला अशा पद्धतीने चॉकलेटनी मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा चेहरा अगदी उठून दिसेल आणि आपल्याला डिझाईन काढणंसुद्धा अगदी सोपं जाईल। आणि आजचा हा केक 1 किलोचा आहे पायनॅपल फ्लेवरचा आणि त्यांना डोरेमॉन केकची डिझाईन पाहिजे होती। मी अगदी 15 मिनिटात ही केक डिझाईन रेडी केलेली आहे अशा पद्धतीने। त्यानंतर डोळ्यामध्ये सुद्धा आपल्याला चॉकलेटनीच डार्क असे डॉट देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर व्हाईट व्हिपिंग क्रीम घेऊन एका पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे, त्यामध्ये स्टार नोझल टाकलेला आहे आणि त्या स्टार नोझलने अशा पद्धतीने आपल्याला व्हाईट कलरमध्ये आतमधली डिझाईन काढून घ्यायची आहे। आपण मार्किंग केली त्याच्या आतमध्ये ही डिझाईन काढायची आहे आणि बाहेरून आपल्याला ब्ल्यू कलरची म्हणजेच निळ्या कलरची डिझाईन काढायची आहे, कारण डोरेमॉनचा कलर हा तसाच असतो। आतमध्ये जे नोझल वापरतोय तोच नोझल आपण बाहेरसुद्धा वापरतोय आणि अगदी तशाच पद्धतीने स्टार नोझल वापरून ही डिझाईन काढतोय। फक्त आपण ब्ल्यू कलरची व्हिपिंग क्रीम घेत आहोत। सुरुवातीला आपण बॉर्डरला पूर्ण राऊंडमध्ये डिझाईन काढून घ्यायची, जेणेकरून डिझाईनची फिनिशिंग अगदी छान दिसेल। त्यानंतर अगदी मी तशाच पद्धतीने दुसरीसुद्धा लाईन काढून घेतलेली आहे आणि पूर्ण केक आपल्याला जो रिकामा आहे तो ब्ल्यू कलरने कव्हर करायचा आहे। फक्त गळ्यातला जो पट्टा असतो तो रेड कलरचा असतो आणि नाकाचा आणि जिभेचा कलरसुद्धा रेड कलर असतो। तर आपल्याला रेड कलरचं न्यूट्रल जेल घ्यायचं आहे आणि न्यूट्रल जेल घेऊन एका पायपिंग बॅगच्या साहाय्याने अलगद असं त्यामध्ये भरून घ्यायचं आहे। रेड कलर जर आपल्याला करायचा असेल तर व्हिपिंग क्रीममध्ये जर रेड कलर मिक्स केला तर तो परफेक्ट रेड कलर होत नाही, पिंकमध्ये होतो। तर परफेक्ट कलर रेड होण्यासाठी आपल्याला न्यूट्रल जेल मी वापरलेला आहे आणि न्यूट्रल जेलमुळं खूप छान रेड कलर होतो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। नाकाला, जिभेला आणि आपला खालचा जो पट्टा आहे त्यालाच आपल्याला रेड कलर देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये गळ्यातला जो पट्टा आहे तिथे आपल्याला मध्यभागी जी जागा शिल्लक आहे गोल राऊंडमध्ये तिथे आपल्याला येलो कलर द्यायचा आहे। आणि एक हॅपी बर्थडेचा वरती टॅग लावून दिला होता आणि खालती नाव टाकलं होतं केक बोर्डवर, कारण की वरती जर नाव टाकलं तर केकची डिझाईन अगदी वेगळी दिसेल, म्हणून मी खालच्या बाजूला नाव टाकून घेतलं आणि वरच्या बाजूला टॅग लावला एक। अशा पद्धतीचा डोरेमॉन केक आपला रेडी आहे परफेक्ट असा। कस्टमरला तर खूप आवडला। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। त्याच्याच बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।